पीएमपीएमएलच्या कंत्राटी बस चालकांनी आज दुपारी 2 वाजल्यापासून अचानक संप पुकारला। तब्बल 440 बसेस जाग्यावरच उभ्या होत्या, त्यामुळे शहरातली बस सेवा काहीशी विस्कळीत झाली। प्रवाशांचे मोठे हाल झाले। एखाद्या स्टॉपवर गाडी न थांबवल्यास पीएमपीएमएल प्रशासनाकडून चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते। एका चुकीसाठी 100 रुपये कापले जातात। ही कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय। पीएमपीएमएलची जीपीएस प्रणाली योग्य पद्धतीने काम करत नसल्याचा आरोप या चालकांकडून करण्यात येतोय। या संपाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। तुकाराम मुंडे आणि महानगरपालिकेतील सत्ताधारींचा वाद आता काहीसे वेगळ्या वळणावर पोहोचलेला आहे। कारण आज दुपारपासून पीएमपीएमएलचे जे ठेकेदार आहेत त्यांनी दुपारपासून संप पुकारलेला आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून जवळपास 450 बसेस जे आहेत, वाहन चालक आहेत, जे ठेकेदारचे बसेस आहेत, ते संपावर गेलेले आहेत। आणि आता आपण आहोत पुण्यातील कॉर्पोरेशनच्या बस स्टॉपवर। या ठिकाणी आपण पाहू शकता की जे बसेसचे रांग आहेत ते सगळे ठेकेदारांचे बसेस आहेत। जवळपास 70 ते 80 बस या ठिकाणी उभे आहेत आणि या संपामुळे प्रवाशांचा मोठे या ठिकाणी हाल सहन करावे लागत आहेत। काही प्रवासी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। काका, काय सांगाल, किती वेळ झाला या ठिकाणी तुम्ही उभे आहात आणि काय सांगण्यात येतं या ठिकाणी? पाऊण तास झाला मला इथं थांबून, आणि बरेचसे पब्लिक इथं थांबलेली आहे सगळी। आतापर्यंत शाळा सुटलेली आहे, लहान लहान मुलं आहेत, त्यांना घेऊन जायचे। जे कोणी प्रशासकीय अधिकारी असतील, काय असतील, त्यांनी विचार करायला पाहिजे ना की सर्वसामान्य माणसाला वेटीला का धरता। काका, किती वेळ झाला, कुठे जायचं तुम्हाला? थांबा, वडगाव शिरीला जायचं। 1 तास झाला मी इथं उभा आहे। इथं कुणीच काही उत्तर देत नाही। गाड्या लागल्या, थप्पी लागली गाड्यांची। काय कॉर्पोरेशनचं काम आहे का काय? होत नसेल तर त्यांनी सोडून द्यावा। या ठिकाणी जे प्रवासी आहेत ते खूप नाराज झालेले आहेत, कारण की जे बसेस आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभे आहेत या ठिकाणी। आणि आता जो वाद आहे, महानगरपालिकेतील जे सत्ताधारी आहेत आणि जे तुकाराम मुंडे आहेत, जे पीएमपीएमएलचे संचालक आहेत, यांनी काहीसं वेगळंच वळण घेतलेलं आहे। परंतु या ठिकाणी जे प्रवासी आहेत यांना का वेठी धरलं जात आहे असं या ठिकाणी हे प्रवासी विचारतायत। जवळपास 450 बसेस पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेमध्ये सध्या बंद आहेत आणि अशा रांगा या ठिकाणी बसेसमध्ये लागलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।